तुम्हाला देतो, आमचा लाख रुपयाच्या बाया नाचवतो पण सत्य करीत नाही. पण अख्खी जिंदगी आमची तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे. अरे गवळण नाही रे ती, तिची तरी अक्कल ठेव. अरे कोण होत्या गवळणी? ऋषींचं स्वरूप असणाऱ्या गवळणी आहेत, ऋषींचा अवतार आहे गवळणीचा. गवळण म्हणजे काय? गवळण आहे का? आणि गवळण काय तरुण होती का? कोण म्हणलं तुम्हाला गवळणी तरुण होत्या? एकही गवळण तरुण नव्हती. 75-80च्या गवळणी होत्या. जरा प्रॅक्टिकली विचार करत जा. आता घरामध्ये जर तरणी ताठी पोरगी आहे, सून म्हणून आली आहे, तुम्ही तिला बाजारात पाठवचाल का सासूला बाजारात पाठवचाल? तरण्या ताट्या पुरीला पाठवचाल का सासूला पाठवचाल? कळतं नाही एवढं? मग बाजारात गेलेल्या सासवा होत्या, सुना नाही. ज्या गवळणी भुलल्या ना देवावर त्या सासवा होत्या. 75-80च्या लोकांना तोंडाला येईल ती बोलतात. कृष्णाला 16,108 बायका होत्या, तुम्हाला माझ्याच खपत नाही त्या. शेंबड्या तू एक सांभाळ. कोण आहे असला फालतू? म्हणा कोण सांगतं तुम्हाला? देवाने एकही बायको केली नाही. 8च्या 8 बायका देवाकडे आल्या. सत्यभामा असू द्या, रुक्मिणी असू द्या, कोणी 8च्या 8 बायका देवाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. उद्या समोर आलो ना जगाच्या, तर लोक म्हणणार अपवित्र, कलंकित. बघताना दुय्यम नजरेनं बघणार, वाईट नजरेनं बघणार, अपवित्रतेनं बघणार. अशी कलंकित जगण्यापेक्षा मरलं बरं. देव म्हणला मरता कशाला? मी आहे ना. जो देवाच्या चरणावर आला त्याला देवानं कधी नाकारलंय का? मग तो कोणीही असू द्या. त्या प्रत्येक पोरीला पवित्रतेनं जगता यावं म्हणून माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार त्या माय माऊल्यांना दिला आणि माऊल्या सामर्थ्यानं जगल्या. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या कृष्णाचं, माझ्या रामाचं, माझ्या शिवाचं, माझ्या विठ्ठलाचं. काय कौतुक आहे मला माझ्या मातीचं. त्यातल्या एकाही पोरीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा धर्म आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोळे. तुका मनी नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. तो देव आहे. बोलायचं म्हणून काही बोलायचं नाही, करायचं म्हणून काही करायचं नाही. अवघड आहे. कळत कसं नाही रे? सगळं कळतं लोकांना. लोक म्हणतात कळत नाही. कसं कळत नाही? माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारत बायकोला रात्री सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या बरं का मोडणीमच्या माय मावल्या. आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत, गोड लागतात, खा. खाईल का मोडणीमकर? अहो किती बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का लेंड्या आहेत ना त्या. कळतंय त्याला, नाटक करताय ती. तसं कळत कसं नाही बसतं? बरं बघा, एखाद्याने आज मांसाहार केलेला असू द्या आणि त्याला सहज म्हणा